अकोला शहरातील अंडरपासने नागरिकांना डोकेदुखी निर्माण केली आहे। निशाण टॉवर ते टॉवर चौकापर्यंतच्या या अंडरपासचे उद्घाटन मोठ्या धूमधडाक्यात करण्यात आले होते। मात्र या अंडरपासमध्ये 12ही महिने पाणी साचलेले असते, ज्यामुळे हा मार्ग वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरला आहे। नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये I-20 गाडी अंडरपासच्या पाण्यात बुडालेली दिसत आहे। वाहन बाहेर काढण्यासाठी लोकांची मोठी धावपळ आणि मेहनत लागत आहे। काही दिवसांपूर्वीच बालगोपाल याच अंडरपासमध्ये पोहतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता। प्रशासनाने अंडरपासमधील वाहतूक बंद न केल्याने नागरिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे। गाड्या पाण्यात बुडत असतील तर सामान्य नागरिकांचे काय, हा प्रश्न आता अकोला वासियांना भेडसावत आहे। त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अकोला वासियांचा आता प्रशासनाला प्रश्न आहे की अंडरपासने वाहतूक सोयीची करणे अपेक्षित असताना तो हास्यास्पद आणि धोकादायक का ठरतोय। प्रशासनाने तातडीने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे।